घोटाळ्यामध्ये रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत काढला गेलेला आहे आणि जीआर काढत असताना 200 ml का हे सुद्धा आरोग्य विभागाकडून तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि तो जीआर मोठा असल्यामुळे याच्यामध्ये मी ठेवलेला आहे। एकूण विद्यार्थी किती तर 1,87,000 आहेत। त्याच्याच बरोबर एखाद्या संस्थेला दूध पुरवठा करायचा असेल तर मग तिथं ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांनी मग पुढे दूध त्या आश्रमशाळेला दिलं जातं। याच्यामध्ये दोन वेगळे करार आहेत। एक करार 18-19 मध्ये करण्यात आला होता आणि दुसरा करार 23-24 मध्ये करण्यात आला होता, म्हणजे गेल्या 1 वर्षभरात। आता याच्यामध्ये पहिला करार 18-19 जो आहे त्याच्यामध्ये अमूलकडनं दूध घ्यायला हरकत नाही, महानंद, आरे, चितळे अशा 3-4 कंपनीचं नाव त्या जीआर मध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रा पॅकच्या माध्यमातून। मी इथं ठेवलेलं आहे 16 रुपये किंमत आणि 70-74 रुपये 1 लिटरची किंमत टेट्रा पॅकची। जेव्हा 18-19 मध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये 46.49 पर लिटर असं अमूल, महानंद, आरे, चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारने पुढे ते देण्यात यावं। दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमूल टेट्रा पॅकसाठी 49.75 रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होतं। टेंडर अटॅच केलेलं आहे। 23-24 मध्ये तसंच टेंडर काढण्यात आलं, नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 167 कोटी रुपयाचं ते टेंडर आहे। त्याच्यामध्ये किती टेट्रा पॅक द्यायचे होते तर 5,71,00,000 पॅकेट्स 200 ml हे द्यायचा असा करार तिथे केला गेला। त्याच्यात नाशिक 2,60,00,000, ठाणे 1,66,00,000 पॅकेट्स, अमरावती 88 असं करून 5,71,00,000 आहे। आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं तर एखादी चांगली कंपनी असेल, चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये 30 रुपयाला घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट 24 पासून ते 30-31 पर्यंत आहेत। आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला 5 रुपये बिना अटी देण्यात यावे, यासाठी आम्ही लढलो, भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आला। अजूनपर्यंत 5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही। मग 30 रुपये आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा 23-24 मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते 146 रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे। तर रोहित पवार बोलत होते आणि दूध दरासंदर्भात आणि या घोटाळ्यासंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येणार आहोत इतर घडामोडी पाहण्यासाठी। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।